नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआय कोठडीत असलेल्या शिवराज मोटेगावकर यांच्या बेहिशोबी संपत्तीवर आता सीबीआयकडून हालचालींना वेग आला असून नांदेड येथील धडकलेलं सीबीआयचं पथक लातूरात कोणत्याही क्षणी दाखल होण्याची चिन्ह निर्माण झाले, तर लातूरात देखील शिवराज मोटेगावकर यांची बेहिशोबी संपत्ती असून लातूरच्या चारही बाजूने जमीन खरेदी करण्याचा धडाकाच शिवराज मोटेगावकर यानं सुरू केला होता। खोपेगावच्या शिवारात तर कोट्यावधीच्या टोलेजंग इमारतीचं अनधिकृत बांधकाम सुरू असल्याचं प्राध्यापक शिवराज मोटेगावकरचा हा ड्रीम प्रोजेक्ट मानला जातोय आणि याच ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सीबीआयच्या अटकेत असलेल्या शिवराज मोटेगावकर याच्या आता प्रॉपर्टीवर सध्या ईडीची नजर आहे। कारण शिवराज मोटेगावकर हे लातूरचं एक मोठं नाव आहे आणि शिवराज मोटेगावकर यांनी RCC क्लासेसच्या माध्यमातून हजारो कोटीची माया जी आहे ती जमवलेली आहे आणि याचंच एक प्रतीक तुम्हाला मी दाखवतो। लातूरच्या खोपेगाव शिवारातील हे शिवराज मोटेगावकर याचा हा ड्रीम प्रोजेक्ट, स्वतः डॉक्टर नसलेला हा शिवराज मोटेगावकर या मोटेगावकरला लातूर शहराच्या जवळ मेडिकल कॉलेज तयार करायचं होतं आणि ही मेडिकल कॉलेजची टोलेजंग बिल्डिंग जी आहे ती या ठिकाणी जवळपास 10 ते 12 एकरमध्ये ही बिल्डिंग उभारण्यात आलेली आहे। आणि जर पाहायला गेले तर गेल्या अनेक वर्षांपासून या बिल्डिंगचं जे काय काम जे आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि अशाच पद्धतीनं पाहायला गेलं तर लातूर शहराच्या आजूबाजूला जेवढ्या काही प्रॉपर्ट्या आहेत त्या प्रॉपर्ट्या विकत घेण्याचा धडाका जो आहे तो प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांनी लावला होता। यासोबतच रेणापूर तालुक्यामध्ये देखील अगदी कमी भावामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमिनी खरेदी केलेल्या आहेत शिवराज मोटेगावकरने आणि आता कुठे ना कुठे या संबंध नीट पेपर फुटी प्रकरणानंतर सीबीआयच्या रडारावर प्राध्यापक शिवराज मोटेगावकर आल्याच्या नंतर आता याच्या प्रॉपर्टीची देखील चौकशी जी आहे ती होणार असल्याची चिन्हे निर्माण झालेली आहेत। नांदेडमध्ये ईडीचं पथक जे आहे ते तळ ठोकून आहे। प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांच्या प्रॉपर्टीची नांदेडमध्ये सध्या चौकशी सुरू होते, मात्र हे पथक आता लवकरच लातूरात दाखल होणार आहे आणि लातूरच्या या संबंध शिवराज मोटेगावकर याच्या सगळ्या प्रॉपर्टीची चौकशी देखील या ठिकाणी ईडीच्या माध्यमातून होणार आहे आणि एवढी मोठी माया जी आहे ती यांनी कमवलेली आहे। आणि आता माझ्यासोबत या त्यांच्या प्रॉपर्टीच्या विषयावरती बोलण्यासाठी मनोज अभंगे आहेत। मला सांगा सर, या शिवराज मोटेगावकरनं लातूर शहराच्या अवतीभोवती सगळ्या प्रॉपर्टी हडप करण्याचा, विकत घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि या खोपेगाव शिवारामध्ये जी प्रॉपर्टी आहे ती कशा पद्धतीने घेतली, कशा पद्धतीने याचं बांधकाम झालं आणि काय काय आक्षेप त्या ठिकाणी नोंदवण्यात आले होते? लातूर शहराच्या कमीत कमी 7-8 किलोमीटरच्या अंतरावर खोपेगाव म्हणून ह्या भागामध्ये ग्रामीण वस्ती आहे। या हायवेच्या जवळच त्यांनी जवळपास 5 एकरच्या जमिनीवर हे जवळपास बांधकाम इथं उभा केलेलं आहे। बांधकाम उभा करत असताना आमच्या निदर्शनात आलं की ही बांधकामाची तपासणी करण्यात यावं म्हणून मी ग्रामपंचायतच्या संदर्भात चौकशी केली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ह्या बांधकामावर कोणत्याही प्रकारची नोंदणी नाही ग्रामपंचायतला नोंदणी नसल्यामुळे त्यांनी मग बांधकाम परवाना तर नसतो त्याला। मग SDOच्या ऑफिसच्या कार्यालया माध्यमातून मी त्यांना नोटीस पाठवल्यानंतर ती बांधकाम अनधिकृत आहे असं SDO ऑफिसनं किंवा काय ग्रामसेवकांनी हे सांगून देण्यात आलेलं आहे आणि त्यांना नोटीस पण दिली होती। असंच पाठपुरावा करत असताना त्यावेळेस मी बरेच आंदोलनं केले त्यावेळेस मी अशा सर्व गोष्टी होत गेल्या आणि नंतर मी SDO मॅडमकडे गेल्यानंतर त्यांच्याकडे कलेक्टर मॅडमकडे तक्रार केली। त्याच्यानंतर हा विषय वाढत गेल्यानंतर मी SDO मॅडमनी कार्यकारी अभियंत्याकडे दिले किंवा ह्या बांधकामाचं व्हॅल्युएशन काढल्यानंतर त्याच्यावर जी काही शासनाच्या नियमानुसार काय दंड होणार आहे त्या दंडाचं रक्कम अदा करण्यात यावं अशी ह्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। पण त्याच्यानंतर ह्या पुढे कारवाई काहीच करण्यात आलेली नाही। प्रशासन बी कसं आहे माहिती आहे का, प्रशासन डोळे झाप करून आहे। प्रशासनाच्या जर सतर्क जर प्रशासन असतं तर ह्या ठिकाणी अशी इमारत उभा केलेली नसती। ही ह्यांची मोठी प्रॉपर्टी गडगंजी इमारत या ठिकाणी यांच्याकडे संपत्ती आहे। अशा लोकांना मी तर म्हणतो शासनाच्या वतीनं किंवा ह्यांना कडक कारवाई होवी, यांची ईडीच्या माध्यमातून ह्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात यावी अशी माझी विनंती। मी महाराष्ट्र नवमान सेनेचा शहर अध्यक्ष मनोज अभंगे बोलतोय। निश्चित स्वरूपात अशा पद्धतीचे हजारो एकरच्या प्रॉपर्ट्या ज्या आहेत त्या शिवराज मोटेगावकर यांनी खरेदी केलेल्या आहेत आणि त्या कुठे ना कुठे आता ह्या प्रॉपर्टीवरती ईडीची करडी नजर जी आहे ती आता गेलेली आहे। ईडीचं पथक नांदेडात सध्या उपस्थित आहे। आता लवकरच ईडीचं हे पथक लातूरात दाखल होणार आहे आणि या पुढील काळामध्ये
या शिवराज मोठेगावकरच्या सबंध प्रॉपर्टीवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर.